हिम्मत मत हार, एक बार अपने आप को तैयार कर. मेहनत है वफादार, बस तू खुद पर एतबार कर. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण PSI पदापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा या दोन्हीच्या अभ्यासाचं नियोजन एकत्रितपणे कसं करता येईल, म्हणजेच असा कोणता पार्ट आहे की ज्याचा अभ्यास आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये उपयोगी येऊ शकतो. त्याचबरोबर इथून पुढे आता एक्झामची डेट निश्चित नसल्यामुळे मुख्यची जर तयारी करायची म्हटलं तर पूर्व परीक्षेच्या अभ्यासावरती कोणताही नकारात्मक परिणाम न होऊ देता आपण मुख्य परीक्षेची तयारी कशी करू शकतो याबद्दलचं डिस्कशन करणार आहोत. आणि बेसिकली आजचं जे लेक्चर आहे ते PSI साठी आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला STI आणि ASOच्या पेपर 1 साठी याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे जरी तुमची ड्रीम पोस्ट PSI सोडून दुसरी असेल तरी सुद्धा तुम्ही हे लेक्चर पाहू शकता. आणि हे लेक्चर 2020 ची कंबाईन देणाऱ्या वॉरियर्ससाठी तर आहेच, पण त्याचबरोबर जे इथून पुढे तयारी करत आहेत, म्हणजे 2021च्या ॲडची वाट पाहत आहेत, त्यांना सुद्धा हा प्लॅन लागू होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जरी हा व्हिडिओ पाहिलात तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये पूर्व आणि मुख्यचं एकत्रित नियोजन कशा पद्धतीने करायचं हे अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. खरं तर PSI म्हटल्यानंतर एक स्टेटस असतं त्या पदाचं किंवा एक रुबाब असतो. वर्दी म्हटलं की बऱ्याच लोकांना म्हणजे वर्दी म्हणजेच सगळं काही असं वाटत असतं. पण खरंच तिथपर्यंत पोहोचणं किंवा हा पूर्ण जो प्रवास असतो तो एवढा सोपा असतो का? तर अजिबात नाही. इथे मी तुम्हाला डिमोटिव्हेट करत नाहीये. पण जर आपण त्या रस्त्याने जात आहोत, तर जेवढं आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे पण कष्ट घ्यावे लागणार आहेत, ते माहितीच असले पाहिजेत. फक्त तिथे पोहोचल्यानंतर काय-काय आनंद मिळणार आहे, त्यापेक्षा हा प्रवास जो आहे, तो प्रवाससुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, की या रस्त्यावरती किती खाचखळगे आहेत किंवा कोणकोणत्या टप्प्यांमधून जावं लागेल. या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. ज्यावेळेला मी 2021च्या स्टुडंटसाठी PSIसाठी प्रॉपर प्लॅन देईन, त्यावेळेला मी सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल सांगेन. पण आत्ता मात्र एवढंच सांगते, की फक्त तुम्ही प्री क्वालिफाय झालात, म्हणजे तुम्ही PSI झालात असं होत नाही. तिथून पुढे तुम्हाला मुख्य परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर तुम्हाला फिजिकलची तयारी करावी लागते, इंटरव्ह्यूची तयारी करावी लागते. या सगळ्या टप्प्यांमधून जावं लागतं आणि मग शेवटी तुमच्या अंगावरती कुठे वर्दी येत असते. ठीक आहे. तर आज आपण या वर्दीपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे, त्याच्यातला एक टप्पा म्हणूया. तो टप्पा जो की खडतर ठरू शकतो, त्याला आपण थोडंफार सोपं कसं करू शकतो? किंवा जरी रस्ता खडतर असला, तरीसुद्धा त्या मार्गाने जाताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे, त्याच्यामधले जे कॉमन टॉपिक आहेत ते सांगितले होते. पण तरीसुद्धा आज आपण स्पेसिफिकली PSIसाठी पाहत आहोत, तर आपण पूर्ण सिलेबसमध्ये आपल्याला कुठल्या पॉइंट्सना फोकस करायचा आहे ते पाहूयात. त्यामुळे आपण पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस इथे पाहणार आहोत. पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये मी जस्ट तुम्हाला सब्जेक्ट सांगते. इन डिटेल जे असेल ते त्या वेळेला म्हणजे जेव्हा कधी आपण याची प्रिपरेशन करत असू त्यावेळेला आपण इन डिटेल सिलेबस पाहूयात. तर जर आपण विषय पाहिले तर चालू घडामोडी हा पूर्व परीक्षेसाठी असणारा एक महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यामध्ये जागतिक तसेच भारतातील असं सिलेबसमध्ये नमूद केलेलं आहे. पण बेसिकली आपल्याला भारतातील आणि महाराष्ट्रातील करंट अफेअर्स जे आहेत ते विचारले जातात. ठीक आहे. जगातले विचारले जात नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही. जगाच्या चालू घडामोडींवरती सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नागरिकशास्त्र, याच्यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन देताना फक्त 3 टॉपिक दिलेत, पण जेव्हा तुम्ही करायला घेता त्यावेळेला तुम्हाला सिलेबसमधला बराच मोठा पार्ट जो आहे तो करावा लागतो या विषयामधला. त्यानंतर इतिहासमध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, मोस्टली महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न विचारले जातात. भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह तुम्हाला अभ्यास करायचा असतो. भारताच्या भूगोलावरती तुलनेने कमी प्रश्न विचारले जातात आणि मागच्या 2-3 वर्षांमध्ये जर पाहिलं तर जास्त फोकस हा महाराष्ट्राच्या भूगोलवरती आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार हे सगळे टॉपिक येतात. त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे घटक येतात. आणि त्यानंतर 7वा महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित. तर इथे बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित याच्यामध्ये तुम्ही किती हुशार आहात किंवा तुम्हाला किती जास्त येतं या विषयाचा, हे पाहण्याचा त्यांचा हेतू नसतो. तर तुम्ही किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकता,
हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असतात. म्हणजे कधीतरी रिकामटेकडे असं बसलेले असताना ना तुम्ही एखादा मॅथ म्हणजे कंबाईनचा पेपर घेऊन त्याच्यामधले मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लक्षात येईल की हे क्वेश्चन्स तुलनेने खूप सोपे असतात इतर परीक्षांच्या तुलनेने. पण आपल्याला त्या वेळेमध्ये एक्झाम प्रेशरमध्ये ते प्रश्न सोडवता येणं आणि अचूक अंदाज बांधता येणं किंवा त्याच्यामध्ये कोणतं लॉजिक आहे ते शोधता येणं हे जास्त आवश्यक असतं. ठीक आहे. त्यानंतर जर आपण आता पूर्वचं जर आपण ढोबळमानाने जर सब्जेक्ट फक्त लिस्ट जर काढली आपण तर त्याच्यामध्ये पॉलिटी म्हणजे थोडक्यात आत्ता तिथे जरी नागरिकशास्त्र लिहिलेलं असलं तरी आपण इन जनरल त्याला राज्यघटना किंवा राज्यशास्त्र म्हणतो. त्यानंतर भूगोल हा विषय येतो, इतिहास येतो, करंट अफेअर्स येतो, त्यानंतर विज्ञान येतो, अर्थशास्त्र येतो आणि गणित आणि बुद्धिमत्ता. म्हणजे एकूण 7 विषयांची तयारी तुम्ही पूर्व परीक्षेसाठी करत आहात. ठीक आहे. किंवा आपण असं म्हणूयात की 2020चा अटेम्प्ट देणाऱ्यांनी 7 विषयांची तयारी केलेली आहे. आता आपण येऊयात मुख्यकडे. मुख्यकडे जर मुख्य परीक्षेचा जर विचार केला तर इथे आपल्याला 2 पेपर आहेत. पहिला पेपर जो आहे तो PSI, STI, ASO या तिन्ही पदांसाठी कंबाईन आहे म्हणजे एकच आहे. याच्यामधला जो पहिला पेपर आहे याच्यामध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान असे 3 पार्ट पाहायला मिळतात. मराठीमध्ये जे मराठीचं व्याकरण आहे अगदी साध्या गोष्टी असतात. काही टॉपिक आपल्याला टफ वाटू शकतात पण काही टॉपिक हे सोपे सुद्धा असतात. तर अशा पद्धतीने मराठीचा अभ्यास आहे, त्यानंतर इंग्रजीचा आहे आणि सामान्य ज्ञानमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला चालू घडामोडी जगातील तसेच भारतातील जे आपण पूर्व परीक्षेमध्ये पण पाहिलं होतं. ठीक आहे. जस्ट अ सेकंड. चालू घडामोडींच्या बाबतीमध्ये जगातील तसेच भारतातील चालू घडामोडींचा अभ्यास हे आपण पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा पाहिलं होतं आणि मुख्यमध्ये सुद्धा पुन्हा एकदा पेपर 1 मध्ये हा टॉपिक तुम्हाला आहे. त्यानंतर माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे तुम्हाला म्हणजे पहिला पेपर कॉमन आहे म्हणजे हे तुम्हाला PSI, STI, ASO या तिन्ही पोस्टसाठी अभ्यासावं लागणार आहे. आणि त्यानंतर इथं संगणक व माहिती तंत्रज्ञान. इथे खूप मोठं तुम्हाला लिस्ट दिलेली दिसते की सब टॉपिकची. ठीक आहे. पण एवढे सगळे टॉपिक आपण करत बसायचे का? ॲक्च्युअली आपल्या नॉलेजसाठी किंवा आपण ज्या फील्डमध्ये जाणार आहोत त्याच्यामध्ये या सगळ्या नॉलेजची आपल्याला आवश्यकता असते. पण जर तुम्ही फक्त परीक्षेमध्ये मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीने विचार करत असाल तर हा पार्ट जो आहे जरी एवढे मोठे टॉपिक दिलेले असतील म्हणजे जनरली आपल्याला एक वाटतं ना की इथे जर तुम्हाला 3 वेगवेगळ्या घटकांचा सिलेबस दिलेला आहे याच्यामध्ये सर्वाधिक कुठला पाहिला तर आपल्याला वाटतं की हा टॉपिक सगळ्यात जास्त मोठा आहे. पण तसं नाहीये. त्याला जरी इथे जास्त टॉपिक दिले असले तरी त्याचं वेटेज जे आहे ते खूप कमी आहे. ठीक आहे. म्हणजे इथे मराठीमध्ये तुम्हाला 50 प्रश्न पाहायला मिळतात, इंग्लिशमध्ये 30 प्रश्न पाहायला मिळतात. म्हणजे इथेच तुमचे 80 प्रश्न कव्हर झाले. उरलेले जे 20 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये चालू घडामोडी, माहिती अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान. म्हणजे इथे 4 वेगवेगळे जे सब्जेक्ट म्हणूयात आपण थोडक्यात, ते तुम्हाला 20 मार्क्ससाठी आहेत. मग त्याचा असा नाहीये की फक्त 5-5 मार्क्ससाठी सगळे विचारले जातील. करंट अफेअर्सला त्याच्यामध्ये पण जास्त वेटेज असतं. सो मी जे नेहमी तुम्हाला सांगते की मेहनत किती करतो यापेक्षा आपण आउटपुटवरती जास्त फोकस करायला पाहिजे. त्या पद्धतीने जर तुम्ही आउटपुट फोकस केला तर इथे तुम्ही मराठी, इंग्लिश, चालू घडामोडी या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला. आणि मग तुमच्याकडे जर वेळ शिल्लक असेल तर तुम्ही बाकीचे पण परफेक्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पेपर 2 मध्ये हा झाला आपण पहिल्यांदा पाहिलं पेपर 1. पेपर 2 चा विचार केला तर इथे परत तुम्हाला म्हणजे पेपर 2 जो आहे तो तिन्ही पदांसाठी वेगवेगळा आहे. आत्ता आपण फक्त PSI बद्दल बोलतोय त्यामुळे आपण PSIचा डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण त्यामध्ये पण पेपर 2 चा हा जो पार्ट दिसतो आहे तुम्हाला स्लाईडवरती, हा जनरली तिन्ही पेपरसाठी सारखाच आहे. थोडासा एखादा दुसरा पॉइंट जो आहे तो वेगळा आहे. अदरवाईज हे तिन्ही पेपरसाठी सेम आहे. मग याच्यामध्ये परत बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल इथे तुम्हाला इन डिटेल दिलेला आहे. महाराष्ट्राच्या भूगोलावरती कुठले-कुठले तुम्हाला प्रश्न येऊ शकतात म्हणजे रचनात्मक आहे. त्यानंतर हवामान आहे, पर्जन्य आहे. मग जेव्हा तुम्ही प्रीला अभ्यास करता तेव्हाच तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच तो अभ्यास तुम्हाला इथे उपयोगी येतो. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास, आपण इतिहासमध्ये पण सेम पाहिलं होतं. भारताचा इतिहास होता पण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह तुम्हाला तो करायचा होता. त्यामुळे ते पण तुम्हाला इथे उपयोगी येतं. आणि भारतीय राज्यघटना. जरी पूर्व परीक्षेमध्ये नागरिकशास्त्र असं दिलेलं असलं आणि मुख्य परीक्षेमध्ये भारतीय राज्यघटना असं दिलेलं असलं तरी सुद्धा त्यामध्ये येणारे जे सब टॉपिक आहेत ते ऑलमोस्ट आपण म्हणूयात की एखादा दुसरा टॉपिक सोडला तर सगळे सेम आहेत. त्यामुळे याचा अभ्यास करताना तुम्हाला पूर्व आणि मुख्यला
तुम्ही एकत्रितपणे करू शकता. ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहूयाच. हे झालं पेपर 2चा अर्धा पार्ट मी सांगितला, अर्धा सिलेबस, कारण तो तुम्हाला बाकी 2 पोस्टसाठी पण उपयोगी ठरू शकतो. आता स्पेसिफिकली पी-एस-आयसाठी वेगळं काय करावं लागतं हे जर आपण पाहिलं, तर याच्यामध्ये मानवी हक्क व जबाबदाऱ्या हा एक घटक येतो आणि याच्यामध्ये खूप सगळे परत सब टॉपिक आपल्याला पाहायला मिळतात. जसं काही संकल्पना आहेत त्याच्यामधल्या, त्यानंतर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक असतील. त्याचबरोबर या संदर्भात भारतीय राज्यघटनेमध्ये कोणती तरतूद आहे? म्हणजे इथे परत एकदा राज्यघटनेचा थोडाफार पार्ट येतोच, ठीक आहे. त्याचबरोबर मानवी हक्क चळवळ असेल, त्याचबरोबर मानवी हक्कापासून वंचित राहणाऱ्या लोकांच्या समस्या. काही मुद्दे आहेत जसं गरिबी, निरक्षरता, बेकारी, हे तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये पण अभ्यासलेले असतात. त्याचबरोबर काही मायनर ॲक्ट आपण म्हणूयात, छोटे-छोटे कायदे आहेत, ज्याच्यामध्ये नागरी हक्क संरक्षण अधिनियम, मानवी हक्क संरक्षण अधिनियम, त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, ज्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतो, तर तो एक ॲक्ट आहे. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती कायदा आहे, ज्याला आपण ॲट्रॉसिटी म्हणतो. त्यानंतर हुंडा अधिनियम आहे आणि महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान. त्यानंतर 4 महत्त्वाचे कायदे आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियम. आता हा जो सिलेबसचा पार्ट असतो, हा कम्प्लिटली नवीन आहे आपल्यासाठी, ठीक आहे. बाकी जो आपण पार्ट पाहिला तो कुठे ना कुठेतरी आपल्या नजरेखालून गेलेला आहे, पण इतर जर आपण पाहिला तर तो आपल्यासाठी कम्प्लिटली नवीन आहे. मग हे सगळं आपल्याला मॅनेज करायचं, ठीक आहे. मी एवढं डिटेलमध्ये का सांगत आहे ते समजून घ्या, कारण जर आपल्याला हे सगळं करायचं असेल तर हे डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. हे तुम्ही वाचूनही समजून घेऊ शकता, पण काही मुद्दे आपल्या बऱ्याचदा लक्षात येत नाहीत म्हणून मी हे सांगते, ठीक आहे. मग आता जेव्हा तुम्ही पूर्व आणि मुख्य परीक्षेचं एकत्रित नियोजन करता, तेव्हा काही मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील, की मी जो पूर्व परीक्षेला अभ्यास करत आहे, तोच अभ्यास मला मुख्य परीक्षेला उपयोगी येणार आहे, किंवा जर मी सुरुवातीला मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असेल, तर त्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासावरती माझी पूर्व परीक्षेची कितपत तयारी होऊ शकते, याचा जर आपण विचार केला, तर पॉलिटी हा घटक तुम्हाला पूर्वमध्ये दिसतो, मुख्यमध्ये दिसतो. हिस्ट्री पूर्व परीक्षेमध्ये आहे, मुख्य परीक्षेमध्ये आहे. जिओग्राफी पूर्व परीक्षेमध्ये आहे, मुख्य परीक्षेमध्ये आहे. करंट अफेअर्स पूर्व परीक्षेला आहे, मुख्य परीक्षेला आहे. इथे तुम्हाला कदाचित असं वाटेल, की मॅम प्रीसाठी जेव्हा आम्ही करंट अफेअर्स करतो, तर ते आम्ही ठराविक कालावधीचे केलेले असतात. पण प्री झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनंतर, म्हणजे 2.5-3 महिन्यानंतर मुख्य परीक्षा होते. मग आम्ही फक्त प्रीसाठी केलेलं करंट अफेअर्स आम्हाला मेन्सला कसं काय उपयोगी येईल? तर लक्षात घ्या, की 2 ते 3 महिन्यांचा गॅप असतो. म्हणजेच तुम्हाला तर फक्त 2 ते 3 महिन्यातले करंट अफेअर्स विचारले जाणार नाहीत मेन्सला. त्याही पाठीमागचे विचारले जाणार आहेत, जे तुम्हाला प्रीसाठी सुद्धा, म्हणजे प्रीसाठी जो कालावधी होता, त्याच्यापैकी काही कालावधीचे प्रश्न हे मेन्ससाठी सुद्धा येत असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रीच्या करंट अफेअर्सचा अभ्यास करत आहात, तेव्हा तो अशा दृष्टीने करा, की ते तुमच्या लाँग टर्म लक्षात राहील, ठीक आहे. म्हणजे तोच अभ्यास तुम्हाला मुख्यला सुद्धा उपयोगी येईल आणि पूर्व परीक्षा झाल्यानंतरही तुम्ही करंट अफेअर्सचा अभ्यास चालू ठेवला पाहिजे. म्हणजे जे आपण नेहमी पूर्व परीक्षेच्या आधीचा काही कालावधी सोडून देतो अभ्यासाचा, की म्हणजे माझी समजा पूर्व परीक्षा, आपण इन जनरल एक विचार करूयात, की माझी पूर्व परीक्षा समजा एप्रिलमध्ये होणार होती, तर मी काय करेन, की मार्चमध्ये जो आहे तो सोडून देईन आणि मी फेब्रुवारीपर्यंत करेन. पण फेबपासून पुढचे जे आहेत, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंतचे, ते मला मेन्सला येऊ शकतात. सो तुम्ही त्या दृष्टीने तुमचा अभ्यास जो आहे तो ठेवला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर एक विषय येतो तो म्हणजे मॅथ्स रिझनिंग, जो तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी सुद्धा आहे आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आहे. जर आपण फक्त पूर्व परीक्षेचा विचार केला, तर पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला कुठले कुठले विषय होते? पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, करंट आणि मॅथ्स रिझनिंग, ठीक आहे. 2 विषय असे आहेत जे तुम्हाला पूर्व परीक्षेला आहेत पण मुख्य परीक्षेला नाहीत पी-एस-आयसाठी. ते कोणते आहेत? इकॉनॉमिक्स आणि सायन्स. 2 विषय, इकॉनॉमिक्स आणि सायन्स. आता या 2 विषयांचं करायचं काय? तर व्यवस्थित हा पॉइंट लक्षात घ्या. इकॉनॉमिक्स आणि सायन्सचे जर आपण विचार केला तर प्रश्न किती येतात? 15-15. एकूण प्रश्न येतात 30. ठीक आहे. या 30 प्रश्नांना जर तुम्ही थोड्या कालावधीसाठी होल्डवर ठेवलत, तर तुम्ही किती मार्क्सची तयारी करायला पाहिजे? 70. 70 प्रश्नांची तुमची तयारी झाली पाहिजे. हे 70 प्रश्न किंवा या 70 प्रश्नांसाठी तुम्ही जी तयारी करत आहात, हेच 70 प्रश्न तुम्हाला प्रीसाठी तसेच मेन्ससाठी, ही जी तयारी आहे ती प्री आणि मेन्स दोन्हीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. आणि उरतो 30 मार्क्सचा प्रश्न. तर या 30 प्रश्नांसाठी किंवा या 30 मार्क्ससाठी तुम्ही काय करू शकता, की जेव्हा तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की तुमची प्री एक्झाम किती तारखेला होणार आहे,
जेव्हा तुम्हाला माहीत होईल त्याच्या जस्ट 1 महिना आधी तुम्ही याची तयारी करू शकता. पण अर्थात त्याच्यासाठी तुमचे बेसिक थोडेफार क्लिअर असतील आणि जर आपण कंबाईन 2020च्या अटेम्प्टबद्दल बोलत आहोत, तर तुम्ही ऑलरेडी इकॉनॉमिक्स आणि सायन्स केलेलं असेल. मी अशा लोकांना ओळखते. अर्थात मी सुद्धा हेच केलेलं होतं. इकॉनॉमिक्स आणि सायन्स मी कंप्लीटली स्किप केलेलं होतं. पण मी तुम्हाला तसं म्हणणार नाही कंप्लीट स्किप करा. कारण त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते, की जर आपण एखादा सब्जेक्ट स्किप करत असू, तर आपण बाकीचे सब्जेक्ट जे आहेत ते एवढे स्ट्राँग करायला पाहिजेत, की त्याच्यातला म्हणजे त्याच्यातले मार्क्स आपले नाही गेले पाहिजे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही एखादा विषय स्किप करण्याचा विचार करत असता, तेव्हा बाकीचे सब्जेक्ट जे आहेत ते तुमचे परफेक्ट असले पाहिजे. पण जर तुमचे बाकीचे सब्जेक्ट पण परफेक्ट होत नाहीत आणि तुम्ही एखादा सब्जेक्ट पण स्किप करताय, तर तुम्ही लॉसमध्ये जाऊ शकता. ठीक आहे. सो एखादी गोष्ट स्किप करण्याचा विचार करताना ती जी उणीव आहे किंवा त्याच्यामुळे जे मार्क्सवरती परिणाम होणार आहेत, ते भरून काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे. ठीक आहे. मग आता हे जर झालं पूर्वचं, म्हणजे पूर्व परीक्षेच्या 7 पैकी 5 विषयांची तयारी तुम्हाला मेन्सला सुद्धा उपयोगी येणार आहे. तर मग तुम्ही विचार करा, की तुमची मेन्सची किती प्रिपरेशन झाली पाहिजे प्रीच्या अभ्यासासोबत, किंवा तुम्ही असं म्हणा, की मेन्सच्या अभ्यासासोबत तुमची प्रीची किती प्रिपरेशन होती. जर तुम्ही नेक्स्ट इयरच्या अटेम्प्टसाठी विचार करत असाल, तर तुम्ही आधी मेन्सची तयारी केली पाहिजे आणि प्रीला 2 महिने शिल्लक असताना जरी तुम्ही प्रीची तयारी केली, तरी सुद्धा ते मोर दॅन इनफ असतं. ठीक आहे. त्यानंतर या विषयांसोबतच तुम्ही ज्या विषयांची तयारी करू शकता, म्हणजे आत्ता जे आपण 5 विषय पाहिले, त्याच्यासोबतच तुम्ही मराठी आणि इंग्लिशची तयारी करू शकता. याच्यामध्ये मराठी हा सब्जेक्ट असा आहे, की म्हणजे तुम्ही लहानपणापासून मराठी बोलत असता, शिकत असता. त्यामुळे मराठीचा अभ्यास करताना त्याचा कुठलाही नकारात्मक परिणाम तुमच्या पूर्व परीक्षेच्या अभ्यासावर होत नाही. इंग्लिशचा अभ्यास करण्यासाठी जे स्पेसिफिकली इंग्लिश बॅकग्राऊंडमधून नाहीत, त्यांच्यासाठी काही स्मार्ट टेक्निक्स असतात, जे तुम्ही यूज केले पाहिजेत. त्या टेक्निक्सचा जर तुम्ही वापर केला, तर जे 30 प्रश्न येतात, त्या 30 पैकी 15 प्रश्न हे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. कोणतीही म्हणजे जास्त मेहनत न घेता. म्हणजे जे मी तुम्हाला नेहमी सांगते, की अभ्यास जगता आला पाहिजे. उठता बसता केलेल्या अभ्यासातून तुमची 15 मार्क्सची इंग्लिशची तयारी होऊ शकते. हे अतिशयोक्तीचं नाहीये, हे अनुभवातून सांगत आहे मी. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिशचे थोडे टेक्निक्स फॉलो करायचे आहेत आणि मराठीचा अभ्यास तुम्हाला आत्ता जे मी तुम्हाला विषय सांगितले याच्यासोबतच तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे. ठीक आहे. मग उरतो प्रश्न, राहिलेले जे टॉपिक आहेत पूर्व परीक्षेचे सायन्स आणि इकॉनॉमिक्स, हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. सायन्स आणि इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही काय करू शकता, एक्झामच्या जस्ट 1 महिना आधी तुम्ही हे जे 2 सब्जेक्ट आहेत त्याच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर 1 महिना आधी तुम्ही रिव्हिजन करू शकता. जास्त कालावधी द्यायची गरज नाही जर तुम्ही PSIसाठी प्रिपेअर करताय तर. आणि मुख्यचा जर विचार केला तर आपला उरतो कुठला पार्ट, कायदे, जो की म्हणजे 60 प्रश्न ऑलमोस्ट दुसऱ्या पेपरमध्ये 60च्या जवळपास प्रश्न, 50-60 प्रश्न, 55 ते 60 म्हणूयात आपण. एवढे प्रश्न जे आहेत ते कायद्यांवरती येत असतात. पण हा पार्ट असा आहे, की जो आपण लहानपणापासून कधीच अभ्यासलेला नसतो. त्यामुळे हा पार्ट आपल्याला कुठेतरी थोडाफार डिफिकल्ट वाटू शकतो, लक्षात ठेवायला अवघड जाऊ शकतं आणि जर आपण त्या अभ्यासामध्ये लागलो तर पूर्वचा सोडून आपण भरकटत जाण्याची शक्यता असते. जर तुम्ही पुढच्या वर्षीसाठी तयारी करत असाल, तर तुम्ही आत्तापासून कायद्यांचा अभ्यास करायला काही हरकत नाही. पण जर समजा तुम्ही येणाऱ्या अटेम्प्टसाठी करत असाल, तर कायद्याचा अभ्यास करा. मी म्हणत नाहीये, की तुम्ही अजिबात करू नका. पण काही टेक्निक्स वापरून तो अभ्यास करा आणि पूर्वच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये, अशा पद्धतीने तुम्ही मायनर ॲक्ट तरी तुम्ही करून ठेवा. ठीक आहे. आणि उरतो प्रश्न माहिती तंत्रज्ञान, जो की नवीन आहे. आता मी कायद्यामध्ये जो आपला माहितीचा अधिकार अधिनियम आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे, हे दोन्ही अधिनियम पण मी कायदेमध्ये कन्सिडर केलेले आहेत. ठीक आहे. आणि बाकीचा जो पार्ट आहे, त्या तर पूर्ण पार्टचा सिलेबसचा अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला इथेच क्लिअर केलेला आहे, जो की तुम्हाला प्री आणि मेन्स दोन्हीसाठी उपयोगी ठरेल. मग या सगळ्याचा अभ्यास करताना एक्झॅक्टली काय करायचं आहे तुम्हाला, तर जेव्हा तुम्ही या 5 विषयांची तयारी करत आहात, तर त्याच्यासाठी तुम्ही आत्ता वेगळी पुस्तकं घेऊन वाचत बसायची गरज आहे का? तर नाही. तुम्ही आत्तापर्यंत जो अभ्यास केलेला आहे, त्याच अभ्यासावरती तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आत्तापर्यंत जे आयोगाचे मेन्सचे पेपर आहेत, PSIचे मेन्सचे जे पेपर आहेत, ते पेपर तुम्ही काय करणार आहात, घेणार आहात आणि त्याच्यामधले पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, करंट अफेअर्सचे प्रश्न घेताना एक काळजी घ्यायची, ते मी सांगते थोड्याच वेळात तुम्हाला. करंट बाजूला ठेवूया आणि मॅथ्स, रिझनिंग हे जे प्रश्न आहेत, या विषयावर आलेले प्रश्न, ते सगळे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचं डिटेल्ड असं ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे. सोबतच मराठीची तयारी करायची आहे आणि इंग्लिशची तयारी करायची आहे. त्याचे काही टेक्निक्स आहेत जे तुम्ही फॉलो करायला पाहिजेत आणि
ते टेक्निक्स मला पॉसिबल झालं तर मी ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर लक्षात घ्या, हे तुम्ही 4 सब्जेक्ट प्रीसोबत तुम्ही मेन्सचं करणार आहात. करंटचं करताना काय करायचं, जेव्हा तुम्ही पेपर घ्याल, जेव्हा तुम्ही करंट अफेअर्सचे प्रश्न पाहाल, तेव्हा तुम्ही एक काळजी घ्यायची, की ते करंट अफेअर्सचे प्रश्न जे आहेत ते पाठ किंवा त्याचा ॲनालिसिस नाही करायचं. करंट अफेअर्सचा प्रश्न हा कोणत्या टॉपिकवरती आलेला आहे किंवा कोणत्या घटनेशी रिलेटेड आलेला आहे, तो पॉइंट फक्त नोंदवायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्ही पाहिलं की मेन्सला नोबेल पुरस्कारावरती प्रश्न आलेला आहे, तर कुठेतरी बाजूला मेन्शन करा की नोबेल पुरस्कार. ठीक आहे. किंवा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या पदावरती एखाद्या व्यक्तीची नियुक्ती झाली, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आलेला आहे. समजा IMFचा किंवा वर्ल्ड बँकचा, म्हणजे जागतिक पातळीवरती, किंवा भारतामध्येच निवडणूक आयुक्त आहेत किंवा सरन्यायाधीश आहेत, या पदावरती प्रश्न आलेला असेल, तर त्याच्याशी रिलेटेड जे काही आहे, म्हणजे कोणत्या पदाविषयी विचारलेला आहे, तो पॉइंट फक्त नोंदवून ठेवा. आणि तो पॉइंट तुम्हाला आत्ता जे चालू घडामोडीमध्ये जे व्यक्ती चर्चेत आहेत किंवा जे पुरस्कार आहेत, त्याची प्रिपरेशन तुम्हाला त्या पद्धतीने करून ठेवायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मेन्सचा अभ्यास इथे करायचा आहे. आणि मराठी, इंग्लिश डेली थोडा वेळ देऊन तुम्हाला कव्हर करायचं आहे. आणि उरतो प्रश्न मग सायन्स, इकॉनॉमिक्स जेव्हा एक्झामची डेट येईल प्रीची, तेव्हा तुम्हाला आय थिंक 1 महिना तरी आधी आयोग तुम्हाला सांगेल. तर त्यावेळेला तुम्ही याची रिव्हिजन करू शकता, कारण ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. आणि मग प्री झाल्यानंतर जो काही कालावधी उरतो, त्याच्यामध्ये तुम्ही याचा अभ्यास व्यवस्थितपणे करू शकता आणि तो तुमच्या लक्षात पण राहील. ठीक आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं, तरच इथपासून इथपर्यंतचा प्रवास तुम्ही पूर्ण करू शकता. हा प्रवास एवढा सोपा नाहीये, फक्त पूर्व आणि मुख्य झाली म्हणजे हे संपतं असं नाही. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक नक्की सजेस्ट करेन, जर तुम्ही PSI व्हायचा विचार करत असाल, आता तुम्ही त्या प्रोसिजरमध्ये असाल, तर मी एक गोष्ट तुम्हाला कटाक्षाने सांगेन, ज्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ती म्हणजे तुम्ही जे पण तुमचं खाणं-पिणं आहे, ते व्यवस्थित ठेवायला पाहिजे. हेल्दी फूड खा. आणि त्याचबरोबर जे म्हणजे आपल्याला तासनतास एकाच जागेवरती बसून अभ्यास करायची सवय असते. आपल्या शरीराला बिलकुल हालचालीची सवय नसते. तर या सवयी थोड्या कमी करा. थोडंफार दिवसातून, म्हणजे आत्ता अगदीच तुम्हाला 2-2 तास तर एक्सरसाइजला देणं पॉसिबल नाहीये. पण किमान मॉर्निंगला अर्धा तास, पाऊण तास एक वॉक घेऊन या. थोडाफार मॉर्निंग वॉक असेल किंवा थोडंफार जॉगिंग पॉसिबल असेल, किंवा आता लॉकडाऊनमुळे बाहेर जाणं शक्य नाहीये, तर घरातल्या घरामध्ये थोड्याफार एक्सरसाइज असतात, स्ट्रेचिंग वगैरे आहे, तर ते करण्याची सवय लावून घ्या. त्याचं रिझन म्हणजे जेव्हा तुम्ही मेन्सची परीक्षा देता आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला फिजिकलसाठी प्रिपरेशन करायची असते, त्यावेळेला जर आपल्याला सवय नसेल ना, तर खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात. मग त्याच्यामध्ये इंजुरी होणं असेल किंवा आपल्याला ग्राउंडचे जे इव्हेंट आहेत ते कव्हर होत नाहीत, कारण आपल्या शरीराला तेवढी सवय नसते. ठीक आहे. आणि मग तो टप्पा क्लिअर करणं किंवा ते सगळं त्यावेळेला खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात आणि मग कुठेतरी वाटत राहतं की अरे, मी आधीच काळजी घेतली असती तर बरं झालं असतं. आणि हेल्दी फूड याच्यासाठी खा, की म्हणजे ज्यावेळेला तुम्ही पुढे जाऊन फिजिकलची वगैरे तयारी करणार आहात, त्यावेळेला तुमचा स्टॅमिना म्हणजे स्टॅमिना तेवढं असणं गरजेचं असतं, किंवा आपण असं म्हणूयात की तेवढी स्ट्रेंथ तुमची असणं गरजेचं असतं. आणि मग आधीपासून तुम्ही काय खाल्लेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती परिणाम करत असतात. म्हणून आत्तापासून स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे. हा प्रवास खरं तर खडतर आहे, पण खूप जण तिथपर्यंत पोहोचतात. खूप जणांचं स्वप्न असतं इथपर्यंत पोहोचण्याचं आणि आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यामध्ये तो आनंद पाहण्याचं. त्यामुळे जर तुमच्याकडे जिद्द असेल ना, तर तुम्ही काहीही करू शकता. आणि यासाठी, तुमच्या या प्रवासासाठी माझ्याकडून, वॉरियर ऑफिसरकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. खूप काही शिकवून गेला असेल. खूप सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर करणारा असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या या प्रवासामध्ये कुठेतरी थोडाफार हा प्रवास सुखकर करणारा ठरला असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक यू.